छगन भुजबळ आणि वाद एकमेकांची पाठ काही सोडत नाही. पुन्हा आपल्यासोबत छगन भुजबळ आहेत. सर, महाराष्ट्र सदन प्रकरणात तुमच्यावर अटकेची टांगती तलवार आहे अशी चर्चा आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्यावर काहीही टांगती तलवार नाही. ओढून ताडून जे आहेत सगळे जे आहेत आरोप केले जात आहेत. ओढून ताडूनच FIR सुद्धा केला गेला. पण आता ज्या वेळेला चार्जशीट दाखल करायची आहे आणि कोर्टामध्ये ह्या सगळ्याचा जो आहे विस्तृत त्याची चर्चा होईल, त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्याच लक्षात येईल की महाराष्ट्र सदनमध्ये कुठलीही चुकी ना माझ्या हातून झालेली आहे ना माझ्या अधिकाऱ्यांच्यासुद्धा हातून झालेली आहे. आणि त्या संदर्भात अलीकडे जे काही आता वर्तमानपत्रातसुद्धा आलेलं आहे, मागच्या काहीतरी जूनमध्ये अँटी करप्शनने ह्या महाराष्ट्र सदन आणि त्या कालीनाचं जे इंडिया बुलचं ती जागेचं प्रकरण, दोन्ही याच्यामध्ये त्यांनी PWD खात्याला प्रश्नावली पाठवलेली होती. आता तिथे जे त्यांचे सेक्रेटरी बसलेले आहेत, त्यांचे मुख्य अभियंता वगैरे सगळे बसलेले आहेत आणि त्यांनी जी काही प्रश्नावली पाठवली होती त्या एक एक प्रश्न घेऊन त्यांनी सगळ्या फायली तपासल्या आणि त्याचं उत्तर पाठवून दिलं अँटी करप्शनला की याच्यामध्ये कुठेही अनियमितता सापडत नाही. ही SRAची स्कीम होती. SRAमध्ये डेव्हलपर नेमण्याचा अधिकार हा झोपडपट्टीवासियांचा आहे. तो 70% लोकांनी सह्या केल्यानंतर आणि 2003-04मध्येच झोपडपट्टीवासियांनी चमनकर यांना डेव्हलपर म्हणून नेमलेला आहे. आता तिथे जो अधिकचा जो काही त्या टेस्टिंग ट्रॅकचा FSI जो निर्माण म्हणजे लक्षात आलेला आहे त्यांच्या, त्या बदल्यामध्ये आपल्याला काय काय बांधता येतील ही चर्चा आहे. तर आमच्या खात्यानं परिवहन खात्याला, SRAला आणि होम डिपार्टमेंटला विचारलं की तुम्ही यांना रद्द करा आणि हे सगळं नवीन हा FSI सहित काढा. त्यांनी सांगितलं आम्हाला हे करता येत नाही कारण नियमात कायद्यात तरतूद नाही, ते झोपडपट्टीवासियांनी ठरवलं. आमच्या खात्याने सांगितलं तुम्ही टेंडर मागवा. त्यांनी सांगितलं टेंडर मागवण्याची सिस्टीम SRAमध्ये नाही, ती झोपडपट्टीवासियांचा तो अधिकार आहे. ही आलेली पत्र हे सगळे जे आहेत मुख्यमंत्र्यांच्या कमिटीसमोर, मुख्य सचिवांच्या कमिटीसमोर, सर्व 10-12 मंत्री, 5-25 सेक्रेटरी यांच्यासमोर ही सगळी परिस्थिती मांडली. त्यावर आणखीन आमची एक टिप्पणी आम्ही लिहिली की आपण टेंडर न मागवता हे काम करत असल्यामुळे कदाचित पुढे गैरसमज होऊन त्याच्यातून आरोपसुद्धा केले जातील, तर याचा विचार करूनच निर्णय घ्यावा, एवढं स्पष्ट जे आहे नोटिंग त्या प्रस्तावामध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेलं आहे. आता त्याच्यावर सगळी चर्चा होऊन परत काही अधिकचा FSI मिळू शकतो का, म्हणजे वेगवेगळे जे सचिव वगैरे आहेत त्यांनी चर्चा केली आणि त्यातून जो आहे तो मंजूर झालेला आहे. आता त्याच्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आणि निर्णय घेण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांच्या त्या कॅबिनेट कमिटीचा आहे. आणि मला असं वाटतं कॅबिनेट कमिटीने एकदा निर्णय घेतला की तो शासनामध्ये जो आहे सगळ्यांना लागू होतो. PWDने तो जो निर्णय होता त्यापोटी जे काही बांधकामं करून घ्यायची होती, महाराष्ट्र सदन, RTO चांदेरीचं ऑफिस, हायमाऊंट रेस्ट हाऊस, नंतर त्या पर्यायी 1000 घरं काही बांधून द्यायची आहे SRAला, ती अधिकाऱ्यांची घरं, याच्यामध्ये बरंचसं काम जे आहे ते PWDने लक्ष घालून ते चांगल्या पद्धतीनं करून घेतलेलं आहे. काही शिल्लक आहे ते काम चालू आहे त्यांचं. अँटी करप्शन ब्युरोची जी प्रश्नावली होती, एक नया पैसासुद्धा महाराष्ट्र शासनाचा त्या डेव्हलपरला दिलेला नाही. आणि आताचा हा जो आमचा प्रस्ताव जो आहे महाराष्ट्र सदनसाठी तयार केला त्यापोटी 1 इंच जमीनसुद्धा दिलेली नाही. फक्त त्याच्यावरचा वाढीव FSI त्या डेव्हलपरला त्याच्या जुन्या स्कीमवर वापरायची परवानगी दिली आहे. सर, अँटी करप्शन ब्युरोनं जी प्रश्नावली सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठवली होती आणि त्यावर आधारित एक अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागानं अँटी करप्शन ब्युरोला पाठवला, ज्यामध्ये तुम्हाला क्लीन चिट दिली होती. पण मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री
या दोघांचंही असं म्हणणं आहे की तिथले जे उपअभियंता होते किंवा जे कार्यकारी अभियंता होते ज्यांनी तो अहवाल पाठवला, त्यांनी तो पाठवताना मुख्यमंत्री किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची परवानगी घेतली नाही, त्यांनी तो परस्पर पाठवला. म्हणून मग माजी पोलीस अधिकारी हिम्मतराव देशभ्रतार यांची समिती बसली आणि त्या समितीनं तुम्हाला क्लीन चिट देणारा अहवाल हा रद्दबातल केला आणि नवा अहवाल पाठवला ज्यामध्ये तुम्हाला दोषी धरला आहे. असं आहे, हायकोर्टाने आदेश दिलेला आहे डायरेक्ट अँटी करप्शनला, तुम्ही चौकशी करा. आता अँटी करप्शन जसं आमच्याकडे चौकशी करते तसंच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करणार. त्याप्रमाणे अँटी करप्शनने जे आहे हे शासनाचा दुसरं खातं असलेलं PWD यांच्याकडे प्रश्नावली पाठवली. जर ती त्यांनी अँटी करप्शनने जर गृहमंत्र्याला पाठवली असती आणि गृहमंत्र्यांनी PWD मंत्र्याला पाठवली असती तर ते मंत्री 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 असं करत ते परत यायला पाहिजे. पण अँटी करप्शनने डायरेक्ट खात्याला पाठवलं, दुसऱ्या खात्याला, तर दुसरं खात्याचे सुद्धा अधिकारी डायरेक्ट त्यांना उत्तरं पाठवू शकतात नियमाप्रमाणे. त्याप्रमाणे पाठवलं. माझी आणखी दुसरी माहिती अशी आहे की तो रिपोर्ट जो पाठवला त्याची जी फाईल तयार झाली माझी माहिती आहे, त्याच्यावर अतिरिक्त मुख्य सचिव कुलकर्णी PWD खात्याचे आणि आनंद कुलकर्णी आणि चंद्रकांत पाटील मंत्री यांच्यासुद्धा सह्या आहेत त्या फाईलवर. पत्र जे आहे हे पाठव. बरं, दुसरं म्हणजे शासन कोण आम्हाला दोषी किंवा निर्दोष ठरवणार, ते तर कोर्ट ठरवणार आहे. कोर्टाने चौकशी करायला सांगितले. या सगळ्या गोष्टीचं जे चौकशी करा. मंत्री हे न्यायाधीशाच्या भूमिकेत जाऊ शकत नाही. त्यांनी काय आहे खरं कागदोपत्री आणि काय नेमक्या घटना घडलेल्या आहेत त्या फक्त ज्या आहेत अँटी करप्शनला कळवायचे. अँटी करप्शन त्याचा आणखी विचार करेल, कोर्टामध्ये ती केस मांडेल. सर, तुम्ही नवी माहिती जोडताय. तुम्ही म्हणताय की तुम्हाला क्लीन चिट देणारा जो सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल होता पहिला, त्यावरती मंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील आणि खात्याचे सचिव म्हणून आनंद कुलकर्णी यांच्या सह्या होत्या. मग राजू गायकवाड यांना मेमो देण्यात आलेला आहे ज्यांनी तो अहवाल पाठवला असं सरकार म्हणतं आहे. मग यामध्ये राजकारण आहे? राजकारण नाही, दुष्टपणा आहे. ह्या अधिकाऱ्यांची काय चुकी? तुम्हाला जर हवं आहे तर त्यांनी जे अधिकाऱ्यांनी जो अहवाल पाठवला तो फाईलमध्ये पाहून तो चुकीचा आहे हे सिद्ध करा, मग त्यांना तुम्ही सजा करा. पण ज्या घटना अशाच घडलेल्या आहेत, ज्या आम्ही सतत या 2-3 वर्ष सांगतो आहे सगळ्यांना, अशाच या घटना घडलेल्या आहेत. असंच सगळ्या ठिकाणी तुम्हाला जे आहेत निर्णय जे आहेत सगळे सेक्रेटरीचे निर्णय, मंत्र्यांचे निर्णय सगळे असेच आहेत. मी म्हणतो आहे तू त्याप्रमाणे कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. आता ज्या वेळेला डिपार्टमेंटने जे आहे प्रत्येक फाईलवर कुठल्या पेजवर काय आहे आणि काय घटना घडलेली आहे ते सगळं त्याच्यामध्ये त्यांनी रिपोर्टमध्ये लिहिलं. ते चुकीचं हे सांगा आणि मग त्यांच्यावर कारवाई करा. पण ते न करता तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये भुजबळांना दोषी आहेत असाच अहवाल द्यायला हवा होता, असा आग्रह मंत्री शासन कसं करू शकतं? आणि उद्या कोर्ट विचारणार नाही का ज्यांनी तो अहवाल दिला? कारण फाईल तर काय मरणार नाहीत, फाईल्स आहेत ना तिथे, कोर्ट फाईल्स मागवणार आणि त्याच्यामध्ये काय कुणी निर्णय घेतलेले ते पाहणार. मग अशा वेळेला जे खालचे अधिकारी आहेत ते चुकीचा का बरं निर्णय देतील? उद्या ते अडचणीत येतील. आणि विशेष म्हणजे अशा रीतीनं जे आहे सरकारनं काय सांगितलं होतं लोकांना, आम्ही चौकशी करू. आमच्या विरोधक जे आहेत त्याने अनेक आमच्यावर ॲलिगेशन केले. ते सगळे ॲलिगेशन ही 100% खरंच आहे असं समजून शासनाने काम करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना हे सगळे माझ्यावर केलेले आरोप काहीतरी स्वार्थापोटी किंवा राजकीय हेतूने केलेले आरोप आहेत. त्याची तुम्ही फक्त चौकशी करा. खरं असेल तर खरं सांगा, नसेल तर सांगा ह्या आरोपामध्ये तथ्य नाही. परंतु मला असं ऐकून दिसतं आहे की एन केन प्रकरण छगन भुजबळला त्रास देणं आणि म्हणून ते तुम्हाला सगळ्यांना माहिती अँटी करप्शनची किती घाई, माझ्या सगळ्या घरादारांवर छापे टाकणं आणि कधीही पद्धत नव्हती. पण यावेळी अँटी करप्शन ती सुद्धा पद्धत पाडली
की छगन भुजबळला बोलवण्यात आलेले आहे प्रेस नोट, छगन भुजबळ असं बोलतात प्रेस नोट, छगन भुजबळ काय काय सापडलं प्रेस नोट. कुठच्याही तपासामध्ये अशा प्रेस नोट वगैरे काढल्या जात नाहीत. मी सुद्धा हे डिपार्टमेंट होम डिपार्टमेंट चांगल्या रीतीनं सांभाळलेलं आहे, मला कल्पना आहे. परंतु माझ्या बाबतीमध्ये केवळ बदनाम करायचं म्हणून सगळं चाललेलं आहे. ठीक आहे. आणि मीडियाने सुद्धा जे आहे वारंवार जे मी पण सांगितलं, परंतु माझा आवाज कदाचित कमी पडला किंवा छगन भुजबळवर आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फोर्सेस काम करत असतात, मला काही म्हणायचं नाही. परंतु त्याच मीडियानं आता ज्या वेळेला सांगतात की नाही हे असा जो सत्य आहे, त्यावेळेला सरकारनं त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की नाही. सर, तुम्ही जो फायलीचा घोळ सांगताय तो गंभीर यासाठी आहे कारण हाच घोळ पुढं सरकारला न्यायालयात कोर्टात निस्तारावा लागणार आहे. आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला क्लीन चिट देणारा जो सार्वजनिक बांधकाम खात्याचा पहिला अहवाल अँटी करप्शनकडे गेला, त्यावरती चंद्रकांत पाटील आणि आनंद कुलकर्णी यांच्या सह्या होत्या. मग त्याच चंद्रकांत पाटलांनी पुन्हा हिम्मतराव देशभरतार यांची समिती नेमून अहवाल बदलण्यास भाग पाडलं, कारण दुसरा जो अहवाल आलेला आहे देशभरतार समितीचा, त्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या खात्याला दोषी धरलेला आहे. एक तर मी तुम्हाला सांगितलं की या दोघांच्या सह्या अशी माझी पक्की माहिती आहे, मी असं म्हटलेलं आहे. दुसरं, अशा रीतीचा परत कमिटी नेमण्याचं काही कारण नाही, तसा अधिकार त्यांना नाही. ही गोष्ट अँटी करप्शन आणि संबंधित खातं याच्यामधल्या ज्या आहेत माहितीच्या देवाणघेवाणीचं आहे, त्याच्यामध्ये आणखीन कमिटी नेमण्याचं यांना अधिकार काय? तो कोर्टाने अधिकार अँटी करप्शनला दिलेला आहे ना, हे कशासाठी यामध्ये आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, फार तुमच्या माहितीसाठी सांगतो की देशभ्रतार समितीनं सुद्धा अशा प्रकारचा अहवाल देणं, म्हणजे मी दोषी आहे असा अहवाल देणं शक्य नाही. याचं कारण शेवटी त्यांनासुद्धा कोर्टात विचारावं लागेल. हे फक्त बोलतात, तशी काहीही जे आहे अहवाल देशभ्रतार समितीचा सुद्धा नक्की नाही, असं माझी माहिती आहे. जेव्हा पहिला अहवाल आला होता ज्यामध्ये तुम्हाला क्लीन चिट दिली अशी बोंबाबोंब झाली, तेव्हा मुख्यमंत्री स्वतः असं म्हणाले होते की कोणालाही क्लीन चिट देण्याचा प्रश्न नाही, अँटी करप्शन ब्युरो आणि सरकार आपलं काम करेल. आणि त्यानंतर मग दुसरा अहवाल आलेला आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका यामध्ये संशयास्पद आहे? नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका संशयास्पद नाही. कारण मुख्यमंत्री काय म्हणाले, त्यांचे शब्द महत्त्वाचे असतात. सरकारनं क्लीन चिट दिलेली नाही, बरोबर आहे. सरकारनं क्लीन चिट आम्ही मागतच नाही, सरकारची क्लीन चिट. खात्यानं जे आहे जी माहिती मागितली ती माहिती अँटी करप्शनला कळवली, त्या माहितीचा अर्थ असा निघतो की आम्ही सगळे निर्दोष आहोत. शासनाचा काही प्रश्न येत नाही. शासन म्हणजे अधिकारी नाहीत, हे प्रशासन आहे. अँटी करप्शन PWD खाते प्रशासनामध्ये चाललेल्या माहितीची देवाणघेवाण आहे. शासनाचा अधिकारच नाही कोणाला क्लीन चिट देणं किंवा कोणाला दोषी ठरवणं. शासनाचं काम फक्त चौकशी करणं. तर शासनाने सांगितलं चौकशी करायला, त्याच्यामुळे त्यांचं जे वाक्य आहे ते वाक्य जर नीट तपासलं तर ते वाक्य त्यांचं बरोबर आहे. सर, या निमित्ताने एक अशीही चर्चा आहे की हा जो काही खात्याअंतर्गत भाजप सरकारनं घोळ घातलेला आहे, हा छगन भुजबळ यांना वाचवण्यासाठी घातला, कारण कोर्टामध्ये शासन या बाबतीत लंगडं होणार आहे. मला वाचवण्यासाठी मी तुमच्यावर केस करीन, जर तुम्ही असं जर बोललात तर. अशी चर्चा आहे. मी तुमच्यावर केस करीन, कारण उलट हे जे आहे सरकार मला जास्तीत जास्त त्रास देत आहे. कारण नसताना माझ्या जे काही मुलांच्या जे काही रिकन्स्ट्रक्शनच्या वगैरे ज्या साईट्स आहेत त्याच्यावर त्यांनी जप्ती आणलेल्या आहे. आणि तुम्ही खुशाल माझ्या घराच्या झडती घेऊन माझ्या विरुद्ध त्यांनी जे काही सांगितलं, आणि तुम्हीसुद्धा जे आहेत वारंवार मीडियाने दाखवलेलं आहे. आणि हे सरकार मला सपोर्ट करते असं तुमचं जर म्हणणं असेल तर मी मगाशी सांगितलेलं परत सांगतो की तुमच्यावर केस करीन मी. हे सरकार माझ्यावर तर मुळीच मला सपोर्ट करत नाही, उलट जास्तीत जास्त त्रास देण्याच्या भूमिकेतून. नाही तर मला सांगा, ही दुसरी देशभ्रतार कमिटी कशाला केली असते? केलीच नसते. पण कारण नसताना नियमाच्या बाहेर आणि अधिकाराच्या बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी लोक करतात. आणि तुम्ही म्हणतात की मला ते सपोर्ट करतात, मला ते कधीही फेवर करणार नाहीत. कारण काय, त्यांचा काही राजकारणाचा भाग असेल. माझं म्हणणं असं आहे की मला तुम्ही फेवरही करू नका. मला जर शासन आणि त्यांचे जे मंत्री हे सच्चे असतील तर मला फक्त न्याय द्या.
राज्य सरकारचं आपण एक वेळ बाजूला ठेवू, पण केंद्र सरकारच्या अखत्यारीतली जे एन्फोर्समेंट डिरेक्टरेट आहे ईडी, त्यांचीसुद्धा झाडाझडती तुमच्यावर होते आहे. ठिकठिकाणी छापे घातले गेले, प्रॉपर्टी सील झालेली आहे, ती आता तुम्हाला कुठं विकता येणार नाही आहे. तर मग ईडीची जी कारवाई आहे तीसुद्धा सूडबुद्धीनं होते असं वाटतंय. असं आहे की हे जे मागचे जे चीफ जस्टिस होते त्यांनी जो PIL जे आहे त्या PILवर सांगताना सांगितलं, खरं म्हणजे ती गरज नव्हती. हायकोर्ट सरकारनं सांगितलं PIL काय होती की यांची चौकशी करा, ही PIL होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरला मागच्या डिसेंबरमध्ये जाहीर काय केलं की होय आम्ही सगळ्यांची जी आहे ओपन इन्क्वायरी करतो आहोत. म्हणजे ती आमच्या मते, आमच्या वकिलांच्या मतेसुद्धा ती PIL तिथेच संपली. कारण त्यांचं जर म्हणणं होतं चौकशी करा, चौकशी सुरू झाली का. पण तिथे मला कल्पना नाही काय झालं ते. तो मुख्य जज यांचा अधिकार असू शकतो, पण त्यांनी दुसरी जजकडे असलेली केस ती मागून घेतली, त्याच्यावरती ते चर्चा घडवली आणि सांगितलं की नाही, यांच्यावर अँटी करप्शन आणि ED यांची SIT बसवा. आणि त्याप्रमाणे ED याच्यामध्ये या प्रकरणामध्ये घुसली. दुसऱ्या याच्यामध्ये ज्या वेळेला दीक्षित DG अँटी करप्शन यांनी कोर्टाला कळवलं की जे 8-10 आरोप आहेत त्यातले 3 FIR आम्ही केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आम्हाला तथ्य आढळतं. दुसरे 5 गोष्टी ज्या आहेत आरोप याच्यामध्ये काही तथ्य आढळत नाही. आता त्याच्यानंतर इथे ते तरी आता तरी संपायला पाहिजे. परत जज साहेबांनी सांगितलं, मुख्य जजनी, की नाही परत चौकशी करा. आता मला हे कारण मी काही वकील नाही, काय माझे सगळे म्हणजे समजण्याच्या पलीकडचं आहे, काय हे चालू आहे. तर प्रश्न असा आहे की ED त्याच्यामध्ये असेल तर एकदा तुम्ही त्या प्रकरणामध्ये FIR झाला की मी ED जे आहे कामाला सुरुवात करते. आता त्यासाठी त्यांनी जे आहे हा FIR केला महाराष्ट्र सदनचा, आणि महाराष्ट्र सदनचा FIR झाला म्हणून मग ED जे आहे ती जे आपल्या कामाला लागले. आता याच्यानंतर त्या EDचे काही कोर्ट्स वगैरे आहेत, त्यांच्याकडे हे सगळं केस जाईल. तिथे मग आम्ही हे मांडू की खरं काय खोटं काय. त्याच्यानंतर त्यांनी जर तोच त्यांचा हे का कायम ठेवला तर मग आम्हाला हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जावं लागेल. ती सिस्टीम आहे सरकारनं गव्हर्नमेंटने तयार केलेली कायद्याची नियम, त्याच्यातून आता आम्हाला भरडत जावं लागणार आहे. सर, महाराष्ट्र सदन प्रकरण असेल किंवा कलिन्याच्या जमिनीचं प्रकरण असेल, या दोन्ही प्रकरणांमध्ये FIR दाखल झाला. त्यातलं आपण महाराष्ट्र सदन प्रकरणाच्या FIR विषयी बोलू. त्यामध्ये METच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा नाव आहे किंवा चमनकर बिल्डर्स त्यांच्याही कुटुंबियांची नावं आहेत. पण त्याचवेळी महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना कंत्राटं मिळाली, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या सुनांच्या कंपन्यांना मिळाली, त्यांची नावं आली नाही. तिथं सरकारनं फेवर केलं असं बोललं जातं. परत तुम्हाला मी कोर्टात खेचीन, माझ्या सुनांना कुठलंही कॉन्ट्रॅक्ट चमनकरने दिलेला नाही. एक लक्षात घ्या, चमनकर जे आहेत हे डेव्हलपर आहेत, हे कॉन्ट्रॅक्टर नाही, हे डेव्हलपर आहेत. त्यांनी डेव्हलप आणि तो डेव्हलप करत असताना त्यांनी 100-125 इतर ज्या लोकांकडून कामं करून घेतली असतील. कोणाकडून कार्विंगचं केलं असेल, कोणाकडून इलेक्ट्रिकचं केलं असेल, कोणाकडून खडी आणली असेल, कोणाकडून केबल आणल्या असतील. त्याच्यामध्ये त्यांनी जो एक छोटा पार्ट जो आहे फर्निचरचा, त्यासाठी जे आहे ज्या वेळेला त्याने जाहिरात वगैरे दिली असेल त्यावेळेला एका कंपनीनं की ज्याच्यामध्ये आमच्या इकडचे 2-3 अधिकारी जे त्यांची ती कंपनी, त्यांनी त्याच्यामध्ये काम करण्याची उत्सुकता दाखवली. त्यांनी त्याचे सॅम्पल दिले, आर्किटेक्टने ते सॅम्पल मंजूर केले, हे म्हणजे त्याच्यानंतर जे त्यांनी ते फर्निचर तिकडे दिलं कोणाला, महाराष्ट्र सदनला, म्हणजे काहीतरी 5 कोटीचं फक्त ते कंत्राट होतं. त्याच्यातून 50 लाख 1 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट जे आमच्या सुनांचा जो त्यांनी सुरू केलेला बिझनेस होता खुर्च्यांचा, यांचा त्यांचा फर्निचर देणं, त्यांच्याकडून त्यांनी ते विकत घेतले. एक लक्षात घ्या, म्हणजे हे जे आहे याच्यामध्ये त्यांच्याकडून काम घेतल्यानंतर त्यांना फर्निचर दिलं आहे, हे काय देणगी नाही दिली, त्यांनी फर्निचर दिलं आहे. आणि अजून या लोकांच्या माझ्या माहितीप्रमाणे
जवळजवळ 1 कोटीवरून जास्त रक्कम चमनकरकडून येणं बाकी आहे. त्याच्यामुळे चमनकरने आमच्या घरामध्ये डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट दिलं हे नाही, चमनकरांनी इतरांना कॉन्ट्रॅक्ट दिली काय, ते सुद्धा त्यांनी नियमाने मिळवली. त्याच्यावर आर्किटेक्ट म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या सह्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग कोणी कुठून सामान घ्यावं. आता माझी क्वारी असेल, त्या क्वारीतून जर तुम्ही मेटल घेतलं किंवा माझा रेतीचा धंदा असेल मुलांचा आणि त्याच्यातून तुम्ही रेती नेली गव्हर्नमेंटच्या लोकांनी गव्हर्नमेंटच्या बिल्डिंगसाठी, तर तो काय भ्रष्टाचार होईल? तर सर हे ऑफिस ऑफ प्रॉफिट तुमच्या बाबतीत होत नाही का? ऑफिस ऑफ प्रॉफिट तुमच्या बाबतीत होत नाही का? तुम्ही तेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होतात. अजिबात नाही. माझ्याकडे काय अहो, चमनकरचं काम प्रचंड मोठं आहे. झोपडपट्टीचं आणि याचं त्याचं अनेक त्यांनी इमारती त्यांनी बांधतो आहे. ते त्यांचं आर्टिस्ट ऑफिस ने हे तुमचं इकडचं ते हाय माऊंट आणि 1000 घरं ही त्या काय ट्रान्झिट कॅम्प म्हणून देण्यासाठी आणि झोपडपट्ट्यांसाठी हजारो घरं ते फुकट त्यांना द्यायचे आणि वगैरे. अहो, त्याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही. असं काय करता? तो त्याचा प्रश्न आहे तो. सर तुम्ही स्वतः छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे दुसरे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ह्या सगळ्या मंडळींच्या विरोधात हायकोर्टात केसेस सुरू आहेत. राज्य सरकार त्या केसेस लढवतं आहे आणि राज्य सरकार वारंवार हे सांगतं आहे की कोणालाही आम्ही क्लीन चिट देऊ नये. पण यामुळं झालं काय की जनमानसामध्ये अशी प्रतिमा तयार झालेली आहे की भाजप सरकार राष्ट्रवादी काँग्रेसला या 3 नेत्यांच्या वरची जी टांगती तलवार आहे त्याची भीती दाखवून आपलं काम साध्य करून पाहत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचा यामध्ये छुपा समझोता आहे. काही आमचा समजवता वगैरे नाही. अरे आम्हाला बदनाम करण्यासाठी यात 48 वर्षाहून जास्तचे आहे शिवसेनेपासून काम करतो. शिवसेनेत 25 वर्ष काम केले आणि 25 वर्ष पवारसाहेबांबरोबर काम केलं काय, तर आमची सगळी इब्रत चव्हाट्यावर आणण्याचं काम केलं. काय आमचा छुपा त्यांच्याशी संबंधाने वगैरे काय तुम्ही सांगता? याच्यापेक्षा आणखी काय वाईट? सर महाराष्ट्र सदन प्रकरणाकडे वळतो. महाराष्ट्र सदन प्रकरणी लवकर चार्जशीट दाखल होईल ACBकडून अशी जोरदार चर्चा आहे. चार्जशीट दाखल झाल्यानंतर तुम्ही अटकपूर्व जामीन घेणार की कशा पद्धतीनं हा सामना करणार? तुम्ही मला फार पुढचं विचारता. त्याच्याबद्दल मला काय होतं, माझे वकील ठरवतील काय करायचं ते. आणि ते ज्या वेळेला चार्जशीट त्यांची तयार होईल आणि ते जातील कोर्टात त्यावेळेला पाहू काय करायचं ते. शेवटचा प्रश्न विचारतो आणि थेट विचारतो सर. अशी एक दबक्या आवाजात मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे की चार्जशीट दाखल होतपर्यंत छगन भुजबळांना ACB काहीही करणार नाही, कारण चार्जशीट दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांना मिळतो, तो देण्याचा सरकारचा मानस दिसतो. तुम्ही आता काही सरकारचा हा मानस सरकार म्हणजे आम्हाला आमच्यावर त्यांनी कारवाई करायची, आम्हाला अडचणीत आणायचं काय, आणि तुमच्यासारखे गेली काही अनेक वर्ष जे आहेत त्याला दुसऱ्या काहीतरी अँगल देतात. मग सरकारचा मानस देतो. सरकार कोण आम्हाला जामीन देणार? ते जामीन आम्हाला न्याय देवता देईल द्यायचं असेल जर त्यांना योग्य वाटलं ते सरकारच्या हातात आहे का जामीन देणं? काय तुमचं मला कळत नाही. तेलगी प्रकरणातनं तुम्ही बाहेर आलात त्यामुळे तुमचा न्यायव्यवस्थेवरती खूप विश्वास आहे. यावेळेस तसाच चमत्कार होईल असं तुम्हाला म्हणायचं आहे? अहो, जर मी काही केलंच नसेल तरच मी घाबरेन ना. आणि सातत्यानं आज तर ते शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत साहेब यांचं एक पत्र प्रसिद्ध झालं आहे मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं की याच्यामध्ये जे आहे हे जे चुकीचे आहेत FIR होत आहेत, काल्पनिक FIR आहेत, अशा रीती शब्द आहेत त्यांचे. आणि त्यांनी जर म्हटलेलं की खरोखर सरकारला वाटतं की याच्यामध्ये चुकीचं काय झालेलं आहे तर तो निर्णय घेतलेले जे कोणी मुख्यमंत्री त्यावेळेचे मंत्री असतील इतर त्या मिटिंगमधले आणि मुख्य सचिव आणि 25 दुसरे सचिव त्या सगळ्यांवर FIR व्हायला पाहिजे. हे आता शिवसेनेच्या खासदारांचं सुद्धा म्हणजे तुमच्या मीडियामधल्या एका वरिष्ठ व्यक्तीचं पत्र आहे. त्याच्यामुळं जे आहे जे काय व्हायचं ते होऊ द्या. हे कसं काय झालं? शिवसेना नेमकं मोक्याच्या क्षणी छगन भुजबळांच्या मदतीला कशी काय धावून येत? हा तुमचा जो आहे माझ्या मदतीला नाही धावलीत ती, अजिबात माझ्या मदतीला नाही. त्यांनी ह्या मराठी अधिकाऱ्यांवर
फक्त PWDच्या अधिकाऱ्यांवर का अन्याय करता? मग बाकीचे अधिकारी ज्यांनी हे तपासलं, बाकीचे सचिव, ते तुमचे फायनान्सचे, लॉ ज्युडिशियरीचे, होमचे, परिवहनचे, ह्या सगळ्यांच्यावर तपासलं, महसूलचे, त्यांच्यावर का नाही? हा त्यांचा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्यांची आज नाही 5-6 महिन्यापूर्वी सामनामध्ये येऊन गेलेली आहे. याचा अर्थ शिवसेना तुमच्यासोबत आहे. शिवसेना माझ्यासोबत कशाला राहील? शिवसेना असेलच सोबत तर कदाचित ती न्यायाच्या सोबत आहे, माझ्यासोबत नाही. शिवसेना असेल सोबत तर ती न्यायाच्या सोबत आहे आणि छगन भुजबळ घाबरत नाही असं खुद्द छगन भुजबळ सांगतायत.